हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मोरे सर अकॅडमी. नमस्कार मित्रांनो, मोरे सर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी दीपक मोरे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, लक्षात घ्या, मोरे सर अकॅडमी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सायन्स पार्ट 1 व सायन्स पार्ट 2 यांचे टोटल एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ अभ्यासणार आहोत. तसेच त्यांच्या एक्सरसाइजसुद्धा अभ्यासणार आहोत. यासाठी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूची बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. मित्रांनो, आपण सुरुवात करणार आहोत 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 म्हणजे हा व्हिडिओचा पार्ट 1 आहे. याच्यामध्ये आपण चॅप्टर 1 ग्रॅव्हिटेशन हे जे पार्ट आहे हे आपण सेमी इंग्रजी माध्यमातून अभ्यासणार आहोत. आणि याच्यातले आपण या ठिकाणी ग्रॅव्हिटेशन, त्यानंतर सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिकल फोर्स अँड केप्लर्स लॉ हे 3 मुद्दे आपण ह्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. मित्रांनो, हे तिन्ही मुद्दे समजून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, वेळ न घेता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला आणि आजच्या आपल्या या टॉपिकला. तर मित्रांनो, आपण पाहणार आहोत, पहा या ठिकाणी आपण जे काही अभ्यासणार आहोत या ठिकाणी ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरला आपण या ठिकाणी मित्रांनो सुरुवात करणार आहोत. या प्रकरणामध्ये या चॅप्टरमध्ये टोटल 7 टॉपिक आहेत. जसं की पहा, ग्रॅव्हिटेशन, त्यानंतर सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिकल फोर्स, त्यानंतर केप्लर्स लॉ, न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, त्यानंतर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ, आणि त्यानंतर फ्री फॉल आणि एस्केप व्हेलोसिटी, असे टोटल 7 टॉपिक ह्या चॅप्टरमध्ये मित्रांनो आपल्याला दिलेले आहेत. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण जे काही कव्हर करणार आहोत ते म्हणजे 3 चॅप्टर्स आपण 3 टॉपिक आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. तो म्हणजे ग्रॅव्हिटेशन, त्यानंतर सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिकल फोर्स अँड केप्लर्स लॉ, असे हे 3 टॉपिक आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सेमी इंग्रजी माध्यमातून आपण ह्या सिलेबसला सुरुवात केलेली आहे आणि आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण संपूर्ण सिलेबस कव्हर करणार आहोत. मित्रांनो, तर लक्षात घ्या, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व बाजूची बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. तसेच आपले मित्र व मैत्रिणींना सुद्धा आपला मोरे सर अकॅडमी हा चॅनल शेअर करायचा आहे. चला तर मग मित्रांनो, वेळ न घेता वळूया आपल्या पहिल्या मुद्द्याकडे, तो म्हणजे ग्रॅव्हिटेशन. याच्यात आपल्याला दिला आहे, पहा, कॅन यू रिकॉल, आपल्याला थोडे आठवायला सांगितलेलं आहे. आणि याच्यात आपल्याला 3 क्वेश्चन्स दिलेले आहेत, 3 प्रश्न दिलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन दिला आहे, पहा, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ अ फोर्स ॲक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट. म्हणजेच काय, पहा, जर आपण एखाद्या ऑब्जेक्टवर एखाद्या ऑब्जेक्टवर जर आपण फोर्स ॲक्टिंग केली, जर फोर्स ॲक्ट केलं तर त्याच्यावर काय इफेक्ट दिसतील, तर या ठिकाणी आपल्याला ते विचारलं आहे. तर याचे आपण ॲन्सर देऊ शकतो. मित्रांनो, पहा, जर आपण एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय केली तर फोर्स अप्लाय केल्यानंतर तर काय होणार आहे, तर पहा, जे ऑब्जेक्ट रेस्ट अवस्थेमध्ये असेल, रेस्टमध्ये असेल तर ते रेस्ट असणारे ऑब्जेक्ट ज्याच्यावर आपण फोर्स लावल्यानंतर ते मोशनाइज होईल, ते गतिमान होईल. ओके, त्याच्याच अपोजिट याचं उदाहरण जर द्यायचं ठरलं तर आपल्याजवळ बायसिकल असते, सायकल असते. सायकलीला आपण पायडल दिला म्हणजे फोर्स लावली तर काय होणार आहे, तर आपली सायकल काय होणार आहे, गतिमान होणार आहे, मोशनाइज होणार आहे. म्हणजेच रेस्ट ऑब्जेक्ट आपण मोशनाइज करणार आहोत, गतिमान करू शकतो. त्यानंतर काय होणार आहे, तीच मोशनाइज असणारी म्हणजे तीच गतिमान असणारी बायसिकल आपण स्टॉप करणे, तिला थांबवण्यासाठी, रेस्ट करण्यासाठी तिच्यावर आपण ब्रेक अप्लाय करणार आहोत, त्याच्यासाठी आपण फोर्स लावणार आहोत. म्हणजेच जे काही मोशनाइज गतिमान बायसिकल्स आहे तिला स्टॉप करण्यासाठी, तिला रेस्ट करण्यासाठी सुद्धा आपण काय करतो, फोर्स लावतो. म्हणजेच काय, आपण फोर्स लावल्यानंतर जे ऑब्जेक्ट आहे, रेस्ट ऑब्जेक्टला आपण मोशनाइज करू शकतो आणि मोशनाइज ऑब्जेक्टला आपण रेस्ट करू शकतो. एवढंच नाही तर एखाद्या ऑब्जेक्टवर आपण फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याचा शेप चेंज होतो. मित्रांनो, काय चेंज होतो, त्याचा शेप चेंज होतो, त्याचा आकार बदलतो. असं आपल्याला याचं ॲन्सर सांगता येईल. त्यानंतर सेकंड क्वेश्चन दिला आपल्याला, पहा, व्हॉट टाईप्स ऑफ फोर्स आर यू कॅन फेमिलर विथ. म्हणजेच तुम्हाला माहीत असलेल्या बलाचे प्रकार सांगायचे आहेत. म्हणजे आपण 6th स्टँडर्डपासून तर आता जवळपास 10th स्टँडर्डपर्यंत बरेच फोर्स अभ्यासले आहेत. जसं की मेकॅनिकल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स, मस्क्युलर फोर्स, हे असे अनेक प्रकारचे फोर्स आपल्याला सांगता येतील आणि ते आपल्याला त्याची उत्तरं लिहिता येतील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, व्हॉट डू यू नाव अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्सविषयी काय म्हटलं आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्सविषयी तुम्हाला काय माहिती आहे. तर आपण सरळ सांगू शकतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जी आहे ही पृथ्वीच्या सेंटरमधून म्हणजे तिच्या
केंद्रकापासून लागत असते आणि त्यामुळे ती कोणतीही वस्तू आपल्याकडे अट्रॅक्ट करत असते हे आपल्याला या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाबतीत सांगता येईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण याचं ॲन्सरिंग करू शकतो. त्यानंतर मित्रांनो आपण टॉपिकला सुरुवात करू. काय म्हटलं आहे पहा, वी हॅव सीन इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज युनिव्हर्सल फोर्स अँड इट इज ॲक्ट नॉट ओनली बिटवीन two objects on the earth but also between any two objects in the universe. पहा काय म्हटलंय त्यांनी सांगितलं आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स. जी काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ही एक वैश्विक बल आहे, एक युनिव्हर्सल फोर्स आहे. आणि हे युनिव्हर्सल फोर्स काय आहे, काय म्हटलंय, नॉट ओनली, काय म्हटलं, ॲक्ट नॉट ओनली बिटवीन टू ऑब्जेक्ट ऑन द अर्थ, पृथ्वीवरच्या कोणत्याही दोन वस्तूंमध्येच नाही तर त्या बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट इन युनिवर्स. काय म्हटलं आहे की ऑब्जेक्ट जे आहेत जे युनिवर्समधले जे काही कोणतेही टू ऑब्जेक्ट आहेत याच्यावर सुद्धा ते ॲक्ट होत असते असं आपल्याला माहिती आहे. आणि म्हटलं आहे लेट्स अस नाव लर्न हाऊ दिस फोर्स वॉज डिस्कवर्ड. मग ह्या फोर्सचा शोध कसा लागला याविषयी आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर मग मित्रांनो पहा, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आपण वळूया पुढच्या आपल्या टॉपिककडे. पुढचा टॉपिक आपल्याला दिला आहे पहा, ग्रॅव्हिटेशन. काय असणार आहे ग्रॅव्हिटेशन पहा मित्रांनो, तेही आपण या ठिकाणी आता अभ्यासणार आहोत. आता ग्रॅव्हिटेशनमध्ये आपल्याला दिलं आहे पहा, काय दिलं आहे ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. पहा, ॲज वी हॅव लर्न दॅट फिनोमिनन ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय सर ॲक्झॅक्ट न्यूटन. काय म्हटलंय पहा, सर ॲक्झॅक्ट न्यूटन यांनी काय केलंय पहा, सॉरी आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि आपल्याला सांगितलं आहे की लक्षात घ्या की सर ॲक्झॅक्ट न्यूटन जे आहेत, सर ॲक्झॅक्ट न्यूटन यांनी डिस्कवरेट केलेले आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध कोणी लावलेला आहे, लावलेला आहे ते लक्षात घ्या. तर सर ॲक्झॅक्ट न्यूटन यांनी याचा शोध लावलेला आहे. कशाचा, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा या ठिकाणी क्लिअर केलेला आहे शोध. ओके, त्यानंतर पाहूया आपला मुद्दा जो आहे तो म्हणजे ग्रॅव्हिटेशन. आपण आता या ठिकाणी ग्रॅव्हिटेशन विषयी समजून घेणार आहोत. काय म्हटलंय पहा, आज विल हॅव लर्न द फिनोमिनन ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय सर ॲक्झॅक्ट न्यूटन. पहा मित्रांनो, काय म्हटलेलं आहे की जो काही गुरुत्वाकर्षण आहे या ग्रॅव्हिटेशनचा जो शोध लावलेला आहे डिस्कवर्ड बाय द सर ॲक्झॅक्ट न्यूटन. सर ॲक्झॅक्ट न्यूटन यांनी याला डिस्कवरेट केलेलं आहे. तर कसं, तर लक्षात घ्या, ॲज द स्टोरी गोज ही डिस्कवरेड द फोर्स बाय सीइंग अन ॲपल्स फॉल फ्रॉम अ ट्री ऑन द ग्राउंड. म्हणजे पहा, तुम्हाला मी ती जी आकृती आहे त्या आकृतीवरनं लक्षात येईल. आधी समजून सांगतो की ॲपल ट्री जो आहे, ॲपल ट्रीच्याच ग्राउंड बसता असताना ग्राउंडवर ज्यावेळेस ॲपल काय झालं, फॉलिंग झालं, खाली पडले, ॲपल फॉल झालं, त्यावेळेस ही वंडर एट वाय ऑल ॲपल्स फॉल वर्टिकल डाऊनवर्ड अँड नॉट ॲट अन अँगल टू द वर्टिकल. वाय डू वे not fly off in a horizontal direction. पहा, या ठिकाणी बरेच असे क्वेश्चन कोणाला निर्माण झाले, सर ॲक्झॅक्ट न्यूटन यांना. कधी क्वेश्चन निर्माण झाले, ज्यावेळेस जो ॲपल आहे, ॲपल ज्यावेळेस खाली पडला, तर खाली पडताना त्यांनी काय काय केलं आपण त्या ठिकाणी पाहू. पहा, ही इमेज तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी पहा, सर ॲक्झॅक्ट न्यूटन हे ॲपलच्या झाडाखाली बसलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. ओके, तर फॉलोविंग ॲपल फॉलोविंग होतोय, ॲपल या ठिकाणी खाली पडतोय. तर ॲपल खाली पडत असताना काय विचारलं आपल्याला, लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे की तो ॲपल पडत असताना तो फॉल वर्टिकल डाऊनवर्ड अँड नॉट ॲट अँड अँगल टू द वर्टिकल. म्हणजे ते काय म्हणत आहेत, जो काही या ठिकाणी हा ॲपल आहे, हा ॲपल असा सरळच का पडलेला आहे, होरिझेंटलच का पडलेला आहे, पण तो असा या ठिकाणी तिरकस का नाही गेला, किंवा तो सरळ एका लंब रेषेत का नाही गेला, असा असंख्य प्रश्न न्यूटन यांच्या मनामध्ये आला. आणि त्यांनी या ठिकाणी त्या संदर्भात बऱ्याच अंती विचार केला. आणि त्यानंतर काय आलं लक्षात, तर पहा, तर काय सांगितलं आपल्याला या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल सहज जर आपण पुढच्या मुद्द्यांचा जर अभ्यास केला. तर काय म्हटलंय पहा, वरती त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आपण पाहू शकतो काय की आफ्टर मच थ्रू he can come to the conclusion that the earth must be attracting the apple toward itself and it is attractive force must be directed toward the center of the earth. ओके,
काय म्हटलंय सेंटर ऑफ द अर्थ, काय म्हटलंय लक्षात घ्या व्यवस्थित की सेंटर ऑफ द अर्थ, द डायरेक्शन फॉर द ॲपल ऑन द ट्री टू द सेंटर ऑफ द अर्थ इज द वर्टिकल डायरेक्शन ॲट द पोझिशन ऑफ द ॲपल अँड दस ही ॲपल फॉल्स वर्टिकल डाऊनवर्ड. म्हणजे काय मित्रांनो लक्षात घ्या, याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल जेव्हा या असंख्य प्रश्न कसे प्रश्न निर्माण झाले होते पहा, की जो काही सफरचंद आहे हा असा एका सरळ रेषेत का नाही गेला किंवा तो असा तिरपा का नाही पडला, तो असा सरळ परपेंडिक्युलर सरळ लंब रेषेत का पडला. तर याचं एकच सरळ उदाहरण त्यांच्या मनामध्ये रिसर्च आला की जी अर्थ आहे, जी पृथ्वी आहे, पृथ्वी तिच्या सेंटरमधनं एक फोर्स अप्लाय करते आणि ती फोर्स म्हणजे आहे आपली ग्रॅव्हिटेशनल फोर्स. काय आहे ती आपली ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सने त्या ॲपलला किंवा एनी ऑब्जेक्टला ती आपल्याकडे काय करते, अट्रॅक्ट करते आणि अट्रॅक्ट केल्यामुळे तो जो काही ॲपल आहे हा ॲपल सरळ पृथ्वीच्या पृष्ठभागावर म्हणजे त्याच्या सरफेसवर पडतो, असं न्यूटन्स यांनी बऱ्याच विचारांती त्यांच्या रिसर्चांती हे क्लिअर केलेलं आहे. ओके, मग पुढे काय म्हटलंय पहा मित्रांनो, या ठिकाणी पुढे म्हटलेलं आहे की या ज्या फिगरमध्ये म्हटलं आहे ॲपल ट्री ऑन द अर्थ, द फोर्स ऑन ॲन ॲपल ऑन द ट्री इन टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ, इट इज अलॉंग द परपेंडिक्युलर फ्रॉम द पोझिशन ऑफ द ॲपल टू द सरफेस ऑफ द अर्थ. जे मी आता तुम्हाला सांगितलं तेच इथे म्हटलेलं आहे. द फिगर ऑल्सो शो द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द मून. म्हणजे त्यांनी म्हटलं आता ही जी काही फोर्स आहे ही फोर्स अर्थ आणि मूनमध्ये ह्याच पद्धतीने असणार आहे का. द डायरेक्शन इन द फिगर आर नॉट अकॉर्डिंग टू सेल. आता या ठिकाणी पहा फिगरचं एक वेळेस परत आपण ऑब्झर्वेशन करू की या ठिकाणी मून दिलेला आहे आणि ही अर्थ आहे. या ठिकाणी सुद्धा जो काही मून आहे हा मून काय करणार आहे, अर्थला अशा पद्धतीने रिव्हॉल्युशन करतो, हे आपल्याला माहिती आहे, फिरत असतो, परिभ्रमण करत असतो. मग या ठिकाणी सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करते का हे आपण पाहणार आहोत. जसं जसं प्रकरणामध्ये आपण पुढे जाणार आहोत मित्रांनो ते आपल्या लक्षात येईल. मग पहा पुढे काय म्हटलं आहे, Newton threw that if the force of gravitational act on apples on the tree at different heights from the surface of the earth, can it also act on object at even greater height much further away from the earth, like for example the moon? Can it act on every further object like the अदर प्लॅनेट अँड द सन. म्हणजे काय म्हटलं पहा त्यांनी या ठिकाणी हे जे आपल्याला क्वेश्चन केलेले आहेत या क्वेश्चनमध्ये ते म्हणत आहेत की अशा पद्धतीची फोर्स सनवर किंवा प्लॅनेट्सवर लागत असते का किंवा मॅक्झिमम मिनिमम जी हाईट आहे ग्रेटर हाईट आहे या ग्रेटर हाईटवरच्या ऑब्जेक्टवरती लागत असेल का. हे असंख्य प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं मित्रांनो जसं जसं आपण आता या प्रकरणामध्ये आत शिरू आणि प्रकरणामध्ये जाऊ त्यावेळेस तुम्हाला सहज समजेल. फक्त या ठिकाणी तुम्ही अंडरस्टँडिंगसाठी समजून घ्या, मग नंतर पुढे काय करायचं आपण ते अभ्यासानुसार व्यवस्थित समजणार आहोत. म्हणजेच आपल्याला इथं समजायचं काय आहे लक्षात घ्या. आपल्याला समजायचं आहे पहा आपण एक टॉपिक वाईज या ठिकाणी आलेलो आहोत. पहा टॉपिक वाईज जर आपण विचार केला तर टॉपिक वाईज पहा ग्रॅव्हिटेशन वगैरे काय असते हे आपण समजून घेतलेलं आहे. तर ग्रॅव्हिटेशन सांगायचं झालं की कोणाला म्हणतात की जी काही पृथ्वी आहे पृथ्वी कोणत्याही वस्तूला आपल्याजवळ असणारी जे काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे जी फोर्स आहे त्या फोर्समध्ये अट्रॅक्ट करत असते आणि नेहमी लक्षात ठेवा हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स पृथ्वीच्या सेंटरमधून ॲक्ट होत असते, पृथ्वीच्या सेंटरमधून ते लागत असते. हे या ठिकाणी महत्त्वाचे आहे. त्यानंतर उड्या मित्रांनो आपल्या पुढच्या टॉपिककडे. पुढचा टॉपिक काय आपल्याला पहा आधी दिलं आपल्याला इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट. सायंटिस्टचं इंट्रोडक्शन दिलं आहे ते म्हणजेच आपले सर ॲक्झॅक्ट न्यूटन यांचं दिलेलं आहे. म्हटलेलं या ठिकाणी हे तुम्ही व्यवस्थित रीड करू शकतात की पहा ज्यावेळेस प्रिन्सिपिया नावाचं जे बुक आहे त्यांचं ज्या ठिकाणी प्रिन्सिपिया नावाचं जे बुक आहे या बुकमध्ये त्यांनी सर्व या ठिकाणी प्रिन्सिपिया बुकमध्ये त्यांनी ही सर्व थेअरी मांडलेली आहे. त्यानंतर जे काही केप्लर्स आहेत केप्लर्स नावाचे जे शास्त्रज्ञ आहेत या शास्त्रज्ञांनी जे त्यांचे नियम मांडलेले आहेत प्लॅनेटच्या रिव्हॉल्युशनच्या संदर्भात ते नियम त्यांनी मॅथमॅटिकल पद्धतीने त्यांनी प्रूव्ह केलेले आहेत. या संदर्भात तुम्ही रीड केल्यानंतर तुम्हाला सहज समजेल. आपण वळणार आहोत पुढच्या मुद्द्याकडे. तो पुढचा मुद्दा म्हणजे आपला कोणता आहे तर पहा तो म्हणजे आपला पुढचा मुद्दा आपला आहे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके, याच्यामध्ये आपण आधी पाहणार आहोत तो म्हणजे सर्क्युलर मोशन. काय पाहणार आहोत सर्क्युलर मोशन. मित्रांनो तुम्ही या ऑब्जेक्टकडे पहा. हा जो काही व्यक्ती आहे हा व्यक्ती एका थ्रेड म्हणजे दोरा, त्या दोराला एक स्टोन म्हणजे दगड बांधलेला आहे आणि त्याला काय करतो आहे एक
सर्क्युलर मोशनमध्ये काय करतोय, फिरवतोय. म्हणजेच काय आपल्याला सांगायचं असेल सर्क्युलर मोशनच्या बाबतीत एनी ऑब्जेक्ट जेव्हा सर्क्युलर शेपमध्ये मुवमेंट करत असेल, मूव करत असेल, तेव्हा त्याची जी काही गती आहे, जे मोशन आहे, त्याला म्हटलं जातं सर्क्युलर मोशन. ओके, काय म्हटलं जातं, सर्क्युलर मोशन. हे या ठिकाणी एवढं समजायचं आहे की हा व्यक्ती जो आहे हा त्या कोणत्या याच्यामध्ये फिरवतो आहे, सर्क्युलर शेपमध्ये, सर्क्युलर राउंडेड या ठिकाणी फिरवते, म्हणून याला आपण म्हणणार आहोत सर्क्युलर मोशन. ओके, त्यानंतर या संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी आपण पुढच्या याच्यावर येणार आहोत, ते म्हणजे सेंट्रिपिकल फोर्स. सेंट्रिपिकल फोर्स समजण्यासाठी मित्रांनो आधी आपण त्याची काय पाहणार आहोत, डेफिनेशन. काय म्हटलंय पहा त्याची डेफिनेशन. या ठिकाणी आपल्याला म्हटलंय द फोर्स ॲक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट. काय म्हटलंय, फोर्स ॲक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट moving along a circle and it is direction toward the center of the circle, this is called centripetal force. म्हणजे पहा काय सांगितलंय की कोणतीही वस्तू ज्यावेळेस ती वर्तुळाकार गतीमध्ये फिरत असते किंवा वर्तुळाकार आकाराने जेव्हा ती फिरत असते, ती फिरत असताना तिच्यावर लागणारं जे फोर्स आहे ते फोर्स तिच्या सेंटरमधून लागत असते आणि त्या सेंटरमधून लागत असते, म्हणून त्या फोर्सला सेंट्रिपिकल फोर्स असे म्हणतात. म्हणजे काय पहा, हे पहा हा जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती सर्क्युलर याच्यामध्ये जो आपण इथं पाहिला, कुठे पाहिला पहा, मागच्या याच्यामध्ये पाहिला की तो सर्क्युलर पद्धतीने फिरवतोय. ओके, मग त्याला जी लागणारी फोर्स आहे पहा, ही फोर्स कुठून लागते, त्याच्या या हातावरून, म्हणजे तो सेंटरला आहे आणि इथं तुम्ही पहा सर्क्युलर पद्धतीने काय करतोय, ते फिरवतोय. म्हणून ही जी लागणारी फोर्स आहे, ही फोर्स त्या सेंटरमधून लागत असते आणि ती सेंटरमधून लागत असते, म्हणून त्या फोर्सला म्हटलं जाते सेंट्रिपिकल फोर्स. परत आपण एकदा पाहू काय ती डेफिनेशन, की अ फोर्स ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग अ सर्कल अँड इट इज डायरेक्शन टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल, दिस इज कॉल्ड द सेंट्रिपिकल फोर्स. सेंट्रिपिकल फोर्सच्या बाबतीत मित्रांनो हे एवढं महत्त्वाचे आहे आणि हे डेफिनेशन तुम्ही काय करू शकता, नोट डाऊन करू शकता. लक्षात घ्या, तुम्ही या ठिकाणी हे चॅप्टर समजत असताना मित्रांनो नोटबुक घ्यायचं आहे आणि नोटबुकमध्ये समजत असताना जे जे आपण एक्सप्लेन करतो आहे ते तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करा. म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने, म्हणजे तुमच्या बोर्ड एक्झामच्या दृष्टीने सुद्धा अतिशय ते महत्त्वाचे असणार आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर पहा आपण हे अभ्यासल्यानंतर आपल्याला पुढे काय दिलं आहे पहा, पुढचं आपण या ठिकाणी क्लिअर करणार आहोत. आता पहा पुढचा जो घटक आहे काय समजून दिला आहे, जे आपल्याला बरेच प्रश्न वगैरे विचारले आहेत त्याच्यानुसार. यू नाव दॅट द मून विच इज द नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ. आपल्याला माहिती आहे की जो काही मून आहे, हा मून आपल्या अर्थचा काय आहे, नॅचरल सॅटेलाइट्स आहे, एक नैसर्गिक उपग्रह आहे. आणि मग पुढे गोज राऊंड इट इन अ डिफरंट ऑर्बिट द डायरेक्शन ऑफ द मोशन ऑफ द मून ॲज विल ॲज इट इज स्पीड constantly changes during this motion. Do you think some force is म्हटलं या ठिकाणी कॉन्स्टंटली ॲक्टिंग ऑन द मून. म्हणजे ते काय म्हणतात का, पुढे अजून आपण समजून घेऊ. व्हॉट मस्ट be the direction of this force, how would its motion have been if on such force act on it? Do the other planets in the solar system revolve around the sun in a smaller किंवा similar fashions? Is similar force acting on them, what must be its direction? पहा काय म्हणतात ते, की ही जी काही फोर्स आहे, आपल्याला माहिती आहे की नॅचरल सॅटेलाइट जो पृथ्वीचा आहे तो म्हणजे कोणता आहे, मून आहे अर्थचा. मग ह्याची जी काही डायरेक्शन आहे किंवा हा जो काही फिरतो आहे किंवा याचं जे मोशन आहे, हे मोशन कसं आहे, स्पीड कॉन्स्टंटली चेंज, त्याचा सतत स्पीड बदलत असेल का, मग बदलत असेल तर कसा बदलत असेल, किंवा इतर जे काही ग्रह आहेत, तारे आहेत, हे सुद्धा आपल्या सोलार सिस्टममध्ये अशाच पद्धतीने फिरतात का किंवा नाही फिरत, हे आपल्याला विचारलं आहे. पहा मित्रांनो आपल्याला पुढे सांगितलं आहे पहा, फॉर द अबो ॲक्टिव्हिटी एक्झाम्पल अँड क्वेश्चन इट इज क्लिअर दॅट फ्रॉम द मून टू गो अराउंड द अर्थ देअर मस्ट बी अ फोर्स विच इज एक्सटेंड ऑन द मून अँड दिस इज फोर्स मस्ट बी एक्सटेंडेड बाय द अर्थ विच अट्रॅक्ट द मून टुवर्ड itself. Similar, the sun must be attracting the planets including the earth toward itself. म्हणजेच काय मित्रांनो पहा, वरची जी काही आपण ॲक्टिव्हिटीज पाहिली, जे काही सर्क्युलर मोशन पाहिलं, जे काही सेंट्रिपिकल फोर्स पाहिलं, याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की जेही काही आपण अभ्यासलं, जे क्वेश्चन्स पाहिले, काय पाहिले, जे आपण पहा मित्रांनो जे काही क्वेश्चन्स पाहिले त्या क्वेश्चन्सनुसार आणि त्यांची जे काही एक्झाम्पल आहेत, ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत, त्याच्यावरून असं लक्षात येतं
की जे काही मून असेल, मून हा अराउंड द अर्थ जो आहे, अर्थला जो अराउंड करणार आहे, फिरणार आहे, तो सुद्धा ह्याच तत्वाने फिरतो की कोणतीही सर्क्युलर मोशनमध्ये फिरणारी वस्तू जी आहे ती तिच्या सेंटरमधून काय करत असणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करत असते, जे आपण सेंट्रिपिकल फोर्समध्ये पाहिलं. मग त्याच पद्धतीने पहा, जे काही आपला अर्थ आहे, अर्थला हे आपण या ठिकाणी क्लिअर करू शकतो की समजा ही अर्थ आहे आणि हा जो काही मून आहे, हा मून तिला या ऑर्बिटमध्ये काय करतो, रिव्हॉल्युशन करतो. तर मग हे रिव्हॉल्युशन करण्यासाठी जी काही अर्थ आहे, अर्थ तिला त्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सने काय करत असते, अट्रॅक्ट करत असते. म्हणून ही जी काही पृथ्वी चंद्र आहे, मून आहे, या ठिकाणी रिव्हॉल्युशन करतो. याच पद्धतीने जे सन्स आहेत आणि इतर जे काही प्लॅनेट्स आहेत हे अट्रॅक्ट करत असतात याच तत्वानुसार. ओके, या ठिकाणी आपण या सायंटिफिकल फोर्स आणि सर्क्युलर मोशन समजून घेतलंय मित्रांनो. त्यानंतर आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या मुद्द्याकडे, जो म्हणजे आहे केप्लर्स लॉ. केप्लर्स लॉमध्ये काय म्हटलंय पहा, प्लॅनेटरी मोशन हॅड बीन ऑब्झर्व्ड बाय सिन्स टाईम. म्हणजे प्राचीन काळापासून जे काही व्यक्ती आहेत हे फक्त आणि फक्त जे काही ऑब्झर्वेशन करत होते, हे ऑब्झर्वेशन ते आपल्या उघड्या डोळ्यांनी, म्हणजे फक्त डोळ्यांनी करत होते. बिफोर म्हटलंय पहा, गॅलिलो ऑल ऑब्झर्वेशन फ्रॉम द प्लॅनेट पोझिशन वेअर मेड विथ नेकेड आईट्स. म्हणजे उघड्या डोळ्यांनी ते जे काही पाहत होते, जोपर्यंत गॅलिलो यांनी, कारण की गॅलिलो यांनी जोपर्यंत दुर्बिणीचा म्हणजे टेलिस्कोपचा जो काही शोध लावलेला नव्हता, डिस्कवरेट केलेली नव्हती, तोपर्यंत प्राचीन काळापासून जे व्यक्ती आहेत ते निकेड आईटने या ठिकाणी ऑब्झर्वेशन करत होते. बाय द 16th century a lot of the data were available about planetary positions on motion. ओके, मग हा जो काही प्लॅनेटरी डाटा आहे या शोधानंतर 16th centuryपर्यंत याच्यामध्ये भरपूर अशी माहिती गोळा झाली आणि त्यामध्ये जॉन्स केप्लर जे आहेत, जॉन्स केप्लर यांनी स्टडी केली या प्लॅनेटचे जे काही मोशनचे जे काही मोशनाईज होते त्या मोशनचे त्यांनी अभ्यास केला, नोटीस केली आणि त्या मोशनच्या संदर्भात, त्या प्लॅनेटच्या संदर्भात त्यांनी फॉलो काय केलेले आहेत, सर्टन लॉज या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत आणि त्यालाच म्हटलं जातं केप्लर्स लॉ असे म्हटलं जातं. मग मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी हे जे काही लॉ त्यांनी सांगितले आहेत ते लॉ कशा पद्धतीने या ठिकाणी त्यांनी डिस्क्रिबिट केलेले आहेत, यासाठी आपल्याला आधी काय समजायचं आहे लक्षात घ्या. यासाठी आपल्याला काय समजायचं आहे आधी, तर ते म्हणजे आपल्याला हा जो काही मुद्दा आहे हा समजला पाहिजे की आपल्याला काय वाटतं की जे काही प्लॅनेट्स आहेत हे प्लॅनेट सनला राऊंड शेपमध्ये म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये किंवा सर्क्युलर शेपमध्ये काय करत असतील, रिव्हॉल्युशन करत असतील. पण हे न लक्षात घेता तुम्ही लक्षात घ्या, ते सर्क्युलर पद्धतीने रिव्हॉल्युशन न करता ते कोणत्या पद्धतीने रिव्हॉल्युशन करतात, तर ते इलिप्स पद्धतीने करतात. कशाने? इलिप्स पद्धतीने, इलिप्स शेपमध्ये करतात, म्हणजे लंबवर्तुळाकारमध्ये करतात. आणि लंबवर्तुळाकारमध्ये करत असताना लक्षात घ्या, लंबवर्तुळाकारमध्ये करत असताना त्या ठिकाणी दोन फोकी या ठिकाणी निर्माण होतात. आणि या दोन फोकी निर्माण होत असताना जेव्हा आपण हे तुम्हाला ABC आणि या ठिकाणी ABCF हे जे काही दिलेलं आहे याच्यानुसार तुम्हाला हे या ठिकाणी म्हटलं आहे AF1 प्लस AF2 BF1 प्लस BF2 इज इक्वल टू CF1 प्लस CF2. म्हणजे यांचं जे इक्वेलेशन आहे, हे इक्वेलेशन तुम्ही कुठेही केलं तर त्यांची मापं सारखी येतात. याही पद्धत तुम्ही हा शेप समजून क्लिअर करू शकतात. जर मित्रांनो ही कन्सेप्ट तुम्हाला नाही समजली तर तशी कमेंट्स करा, म्हणजे आपण याच्यावर एक छोटासा व्हिडिओ घेऊन आपण ते क्लिअर करू शकतो. ओके, मग या तत्वानुसार या ठिकाणी केप्लर्सने त्यांचे लॉ कसे मांडले हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, आता केप्लर्सने त्यांचा पहिला लॉ या ठिकाणी दिला आहे, केप्लर फर्स्ट लॉ. केप्लर फर्स्ट लॉ आपल्याला काय सांगतो, पहा काय म्हणतो केप्लर फर्स्ट लॉ, की द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकी. म्हणजे जो काही प्लॅनेट्स आहे, पहा त्या ठिकाणी हा जो प्लॅनेट आहे, हा प्लॅनेट काय करतो, एका इलिप्स शेपमध्ये सनला काय करतो, अराउंड करतो, त्याला काय करतो, परिभ्रमण करत असतो आणि त्याच्या एका फोकीवर, त्याच्या एका नाभीवर कोण असतो, सन असतो. असा हा केप्लरचा फर्स्ट लॉ आहे. ओके, सेकंड लॉ काय आहे केप्लरचा, लॉ समजणं खूप गरजेचं आहे. जवळपास 1 ते 2 वेळा बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला गेलेला आहे की जो डायग्राम आहे, डायग्राम एक्सप्लेन करा किंवा डायग्रामच्या माध्यमातून तुम्ही केप्लरचे कोणते नियम निश्चित होतात ते करा. नाहीतर डायग्राम न देता डायरेक्ट प्रश्न विचारतात की केप्लर्स लॉ डायग्रामसह काय करा, एक्सप्लेन करा. त्याच्यातला हा पहिला आहे. मग इथं तुम्ही सांगू शकता की एका
इलिप्स याच्यावर प्लॅनेट असतो आणि त्याच्या एका फोकीवर सन असतो. सेकंड म्हटलंय पहा, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे पहा काय म्हटलं आहे की जो प्लॅनेट आहे हा जो आहे हा काय करतो, हा ज्यावेळेस रिव्हॉल्युशन करतो तो म्हटलं आहे लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप इक्वल एरिया इन इक्वल टाईम. म्हणजे इक्वल टाईममध्ये तो इक्वल एरिया काय करतो, ट्रॅव्हल्स या ठिकाणी इक्वल टाईममध्ये इक्वल एरिया काय करत असतो, तो या ठिकाणी इक्वल एरिया अचीव इंटरवल टाईम्समध्ये अचीव करतो. म्हणजेच काय पहा, या ठिकाणी ए आणि बी या ठिकाणातलं जे काही अंतर आणि त्यानंतरचं या ठिकाणातलं जे अंतर आपल्याला या ठिकाणी दिलं, इथं समजून सांगितलं आहे की पहा की ज्या ठिकाणी तुम्ही ए बी आणि सी डी या ठिकाणातला जर विचार केला, जर समजा या ठिकाणातून एका 5 सेकंदामध्ये, लक्षात घ्या 5 सेकंदामध्ये, समजा 5 सेकंदामध्ये तो जर 100 मीटर किंवा 100 किलोमीटर एवढा एरिया एक्वायर करतो, तर पुढील 5 सेकंदामध्ये सुद्धा तेवढाच एरिया काय करणार आहे, 100 किलोमीटरचा एक्वायर करणार आहे. म्हणजेच जे आपण या ठिकाणी सांगू शकतो यानुसार की द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे समान कालावधीमध्ये समान एरिया तो काय करत असतो, व्यापन करत असतो. हे आपल्याला याच्यावरनं लक्षात येतं. हा झाला केपलरचा सेकंड लॉ. त्यानंतर आपण वळणार आहोत केपलरच्या थर्ड लॉमध्ये. आता थर्ड लॉ काय सांगितलं आहे केपलरचा पहा. थर्ड लॉ आपल्याला सांगतो द स्क्वेअर ऑफ इट इज period of revolution around the sun is directly proportional to the cube of the main distance of planet for the sun. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की जो सन आहे, जे प्लॅनेट्स आहे, हा प्लॅनेटचा जो काही सरासरी म्हणजे आपण त्याला ॲव्हरेज टाईम पिरियड म्हणणार आहोत, कशाचा, रिव्हॉल्युशनचा, त्याला लागणारा जो अराउंड जो काय म्हणतात त्याचा पिरियड, त्याचा टाईम हा काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. त्याचा जो काय आहे स्क्वेअर जो आहे, त्याचा जो स्क्वेअर जो आहे तो स्क्वेअर याला काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कोणाला, टू द क्यूब ऑफ द मेन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे त्याचं पूर्ण सरासरी अंतराच्या घनाला म्हणजे क्यूबला तो काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी सहज सांगता येईल टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. कारण या ठिकाणी हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि हा डायरेक्टली प्रोपोर्शनलचा हा की आपण काय केलेला आहे, या ठिकाणी कॉन्स्टन्स घेतला जातो. हे याच्यावरनं लक्षात येतं. आणि मग म्हटलं आहे केपलर ऑब्टेन दिस लॉ सिम्पली फ्रॉम द स्टडी. पहा आपल्याला इथं म्हटलं आहे पुढे, आपल्याला पुढे म्हटलं आहे या ठिकाणी की केपलरने जे काही पुढे क्लिअर केले आहे, म्हटलंय पहा, केपलर्स ऑब्टेन दिस लॉ सिम्पली फ्रॉम द स्टडी ऑफ द पोझिशन ऑफ प्लॅनेट्स obtained by regular observation. He had no explanation as to how planets away these laws. म्हणजे काय की केपलर्सने हे तर स्पष्ट केले काय, लॉज कंप्लीट केले, त्याच्या मोशनचे त्याच्या पोझिशननुसार ते कंप्लीट करून दिले, परंतु त्याच्यावरचं जे एक्सप्लेनेशन आहे ते एक्सप्लेनेशन या ठिकाणी केपलर्सला देता आला नाही. आणि ते एक्सप्लेनेशन आपल्याला न्यूटनने त्याच्या युनिव्हर्सल लॉमध्ये करून दिलेलं आहे. म्हणून आपण ह्या व्हिडिओमध्ये ग्रॅव्हिटेशन, त्यानंतर सेंट्रिपिकल फोर्स आणि सर्क्युलर मोशन अँड केपलर्स लॉ हे जे काही मुद्दे आहेत या मुद्द्यांचा आपण मित्रांनो सविस्तर पद्धतीने अभ्यास केलेला आहे. आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तुमच्या ज्या काही अडचणी असतील मित्रांनो त्या अडचणी कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.